झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. हा देवकी वहिनींसाठी आपण मस्तपैकी पैठणी घेऊया काय एकदम पोचमपल्ली घेऊया. वा वा दादा क्या बात आहे. पोचमपल्लीवर बरीच माहिती आहे तुला. वा वा. हा पोचमपल्ली घेऊया ठीक आहे. आणि मग सुप्रिया भाभी आणि वल्लरी भाभीसाठी गुड मॉर्निंग आपण पैठणी घेऊया. ती चालेल ना. नाहीतर मग इरकली काय काय चाललंय काय कुठे काय काही नाही. ते आपलं हे ग काय त्याला अचानक विसरला. नाही ना विसरलो कुठे याद्या कसले काय आता लग्न आहे त्यामुळे सहज आपलं ती काळ्यांकडच्या मंडळींना काय काय देता येईल गिफ्ट. हा जस्ट अ गिफ्ट बाकी काय नाही. मग त्याच्या याद्या करतोय. वा सही आहे ना सब. हा मी नाहीच म्हणत होतो बरं का. हा सगळा बेबीचा आग्रह आणि हट्ट तिचा. तू तर पलटी मारू नको असं म्हणता दादा. हा मग अगं तसं काही नाही ग सोन्या. फक्त मानपणाचं बघत होतो आम्ही. काय त्यांच्याकडे भरपूर माणसं आहेत की नाही. म्हणजे मग कुणी राहून जायला नको हो की नाही. म्हणून आता करतो की नाही आपण. हा बाकी काही नाही. पण लग्न कोणाचं आहे. लग्न कुणाचं म्हणजे काय काय आता मी का बोहल्यावर उभा राहतोय. पण पप्पा माझं आणि घनश्यामचं रजिस्टर्ड लग्न करायचं ठरलंय ना. त्यामुळे देणं घेणं काही नाहीच आहे. असं नसतं सोन्या. हा असं नसतं. काय माहितीये का सोन्या हे बघ रीत भात तर पाळायलाच लागतं ना आपल्याला. हा हे बघा त्या पप्पा माझ्या लग्नात असं काही होणार नाहीये. अगं तू नको रीत पाळूस. तू फक्त वेळेवर पोस्ट तिकडे सही करायला बास. पण आम्ही तर पाळू शकतो ना. काय मुलाकडच्या जर रित्या हाताने पाठवलं ना तर लोक शेण घालतील आमच्या तोंडात. कळलं ना. आणि त्यांचं काय घेऊन बसली आहेस. आम्हालाच मेल्याहून मेल्यासारखं होईल. काय रे बंडा दादा. नाही म्हणून मी म्हणत होते की लग्नच नको. अगं हे काय सारखं देणं घेणं देणं घेणं. अरे व्यवहार आहे का लग्न म्हणजे. ए सोन्या ऐकून घे गब्बू. जा आता समजाव तिला जा. कसं समजवत हिला. अरे कोण आहे ही मथू आत्या. मावशी. अरे जी असेल ती पण आहे कोण ही. या बाईला मी आयुष्यात कधी पाहिलेलं देखील नाही. कोण आहे ही बाई. अरे असं काय करतोस तू घना. हा मी 5वीत होतो तेव्हा ती आली होती आपल्याकडे. पोटात होतास ना तू माझ्या. मग तसं तुला घेऊन गेले मी मावशींबरोबर. हॉस्पिटलच्या फेऱ्या केल्या होत्या त्यांच्या मिस्टरांसाठी. वहिनी आठवतं असा दमा फुलला होता त्यांचा. आणि तू याला घेऊन गेली होतीस त्यांच्या बरोबर डॉक्टरकडे. हो. अरे हो काय ए अरे ज्या बाईला मी माझ्या उभ्या आयुष्यात काळी का गोरी पाहिलेली नाही. ज्यांना शेवटचं तू 5वीत असताना या घरात लोकांनी पाहिलंय. आता त्यांना बरं वाटावं म्हणून मी सागर संगीत लग्न करू. मग अरे मग काय कमॉन दिघे काका. आता तुझा मुलगा 5वीत आहे. काय वाटेल ते बोलतो यार. हा काय तू कमॉन गाईज बी लॉजिकल यार. तुला एवढं चिडायला काय झालं. आम्ही कसला तरी आग्रह करतोय का तुला. हा आम्ही काय म्हटलं फक्त मथू मावशीचा फोन आला एवढंच सांगितलं ना.
माई तरी काही बोलल्या का तुला? बोलल्या? मथू मावशीनं तू बघितलं नशील, पण तुझ्या दर वाढदिवसाला फोन येतो त्यांचा नेमानं माईंना. हो. आणि जाताना तुझ्यासाठी चांदीचा वाळा दिला होता त्यांनी. घातला होतास की पायात. जपून ठेवलाय मी अजून तुझ्या बाळासाठी. हा. ए हो हे 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 हेच सगळं हे मला जर हे लग्न ठरताना माहिती असतं ना की नंतर तुम्ही इतक्या फुटकळ आणि इतक्या इलॉजिकल गोष्टींना इतकं महत्व देणार आहात, तर मी हे लग्न होऊ दिलं नसतं किंवा मी ठरलेलं लग्न मोडलं असतं. पण आम्ही कुठं काय म्हणतोय? आणि तू दरवेळी लग्न मोडायची का रे भाषा करतो? नाही ते काय. मी काय म्हणतो, रिसेप्शन आहे ना असं करून टाकायचं रे पटकन, असं या कळणार पण नाही तुला. ओ हेच ऐकलं होतं मी साखरपुड्याबद्दल. याचे करून टाक रे, याचे काही कळणार पण नाही. आणि बघितलं मी केवढा सोहळा असतो साखरपुडा ते. काही बोलू नको रे तू दिगंबर. कशाला बोलतोस तू? हा? यांनी कधी काय आपलं ऐकलंय म्हणून आत्ता ऐकणार आहे? हा? जाऊ दे. आम्ही कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची जबरदस्ती केलीये का तुझ्यावर? पण नाही. जाऊ दे दिगंबर, नको तू तुझा वेळ वाया घालूस बाबा. त्याला ऐकायचंच नाहीये ना. लाडक्या काकाचं सुद्धा ऐकायचं नाहीये. वहिनी सांभाळ स्वतःला. ना बोट पकड. ए गपरे, ही काय वेळ आहे का बोट पकडायची? प्रत्येक वेळ ही बोट पकडायचीच असते. पकड. ठीक आहे. ए अरे ए अरे सांग ना काय आलं बोटात ते? हा पांढरा. पांढरा? हा. ही कोणती टीम आहे? टीम नाही, घोडा. हा हा. तुझ्या वरातीत काळा घोडा का पांढरा घोडा हे ठरवायचं होतं. पांढरा. ए वाटाणे खायचे नाहीये, पोट बिघडतं त्यांनी. तसंही मी वातुळ पदार्थ खाणं टाळतच असतो. फक्त वाटाणे मी एका गोष्टीसाठी खातो, कारण त्याच्यात फायबर, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स खूप प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे लिलोनिक ऍसिडचं ऑक्सिडेशन पण होतं. काय होतं? त्यात फॅटी ऍसिड सुद्धा जास्त असतं आणि त्याचाच उपयोग ऑइल पेंट आणि वॉर्निशसाठी करतात. याचा? हो. जाऊ द्या, तुला नाही कळणार. पण एक सांगू? नाही, सांगतोच. मी इथे जे काही सांगायला आलोय ते तरी जाणून घे. ना मला खरंच खूप घाई आहे. मला डबा तयार करायचा आहे रे. कळतात. मोठ्या माणसांच्या सगळ्या क्लुप्त्या कळतात मला. मलाही फार वेळ नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की घना दादावर एक विचित्र असं प्रेशर टाकलं जात आहे आपल्या काळे कुटुंबियांकडून, आणि त्याच प्रेशर खाली दबला जातोय तो. उद्या ह्याच्यातूनच त्याने काही भलता सलता निर्णय घेतला तर कोण जबाबदार असणार आहे ह्याला? नाना, फार अक्कल आली हा तुला. नाही म्हणजे इतरांशी बोलतोस ते ठीक आहे, काहीतरी वाचतोस तेही ठीक आहे, पण आता हे काय नवीन? मी माझ्या मनाचे इमले रचत नाही आई. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. देवकी काकू आणि श्रीपाद काका बोलत होते. मोठ्यांचं बोलणं असं चोरून ऐकायचं असतं का? आणि लहानांचं बोलणं चोरून ऐकतात. हे बरोबर आहे? हा काय नियम आहे? मोठ्यांसाठी वेगळे नियम आणि लहानांसाठी वेगळे? अन्याय आहे हा. ज्ञाना, हे जरा जास्तच होतंय हा आता. कोणीच कोणाचं बोलणं चोरून ऐकायचं नसतं. मी कोणाचंही बोलणं चोरून ऐकलेलं नाहीये. ध्वनी लहरी माझ्या कानावर आदळल्या, त्यांना हवेचं माध्यम मिळालं संक्रमित व्हायला, आणि ह्याच बंडखोरीच्या लहरी घना दादावर आदळण्यापूर्वी सावध व्हा. घना दादाला रजिस्टर लग्न करू द्या. उगाच बालिश हट्ट करू नका. अर्थात हा माझा सल्ला आहे. तो नाही ऐकला तर जे होईल त्याला सामोरं जा, पण नंतर म्हणू नका ज्ञाना तू म्हणत होतास ते बरोबर होतं. कसं आहे नाही? काय ग, काय झालं? काही नाही रे, मी आठवायचा प्रयत्न करतेय. म्हणजे तू पोटात असताना मी नक्की काय खाल्लं होतं? मटार. म्हणूनच वातुळ असले तरी ते मला आवडतात.
का एक एक नग आलेत माझ्या पोटी जन्माला. सोला, मटार सोला. अरे देवा. ओ हॅलो. नमस्कार महेशराव, श्रीपाद बोलतोय. नमस्कार नमस्कार. साखरपुडा झकास झाला. हो ना. अहो, खरं सांगू का, मला अगदी टेन्शनच आलं होतं. म्हटलं काय कसं पार पडतंय, पण तुम्ही सगळे होतात ना, त्यामुळे. बरं, लोकांनी असं सांगितलेलं की मुलीचा बाप होणं म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही, वेळप्रसंगी मान खाली घालावी लागते. पण तुमच्यामुळे काहीही तसं झालं नाही. सगळं छान व्यवस्थित पार पडलं. खरं सांगू का तुम्हाला, योग्य घर आणि योग्य नवरा निवडलाय बघा आमच्या राधानं. थँक्यू थँक्यू. हे चालायचं, लोकांचं कामच आहे. प्रेशर टाकणं, टेन्शन देणं, आपण लक्ष द्यायचं नसतं. बरं, बाय द वे, मुलाचा बाप म्हणून एक गोष्ट मी हक्काने तुमच्याकडे मागणार आहे. काय हो, सांगा ना. मला तुमच्या हातची पुन्हा एकदा भजी खायची आहे. ओ कधी सांगा, कधी तुम्ही म्हणाल तेव्हा खायला घालीत. अरे वा वा वा, मजा येईल मजा येईल. आणि माझं असं म्हणणं होतं, आपण एकदा भेटूया आणि लग्नाविषयी बोलून सगळ्या गोष्टी फायनल करून टाकूया. हो, भेटूया ना. तुम्ही म्हणाल तेव्हा. माझी आज सुद्धा भेटायची तयारी आहे. चालेल? चालेल काय, धावेल. आज या संध्याकाळी. अरे बघा, आजपासून हे घर तुमचं हक्काचं घर आहे. तेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा या घरी येऊ शकता. येतो मग संध्याकाळी. या संध्याकाळी आपण भेटून ठरवून टाकूया. हो, नक्की नक्की. ओके, बाय बाय. मोर पिस डुले येई वाऱ्याची झुळूक. मोर पिस डुले येई वाऱ्याची झुळूक. टिंब टिंब संगे संसाराचं किडूक मिडूक. मोर पिस डुले येई वाऱ्याची झुळूक. टिंब टिंब संगे संसाराचं किडूक मिडूक. वा. लाल लाल गुलाबाला शेवंतीची पाने. लाल लाल गुलाबाला शेवंतीची पाने. टिंब टिंब गेला निघून. टिंब टिंब गेला निघून. झाले भांडे रिकामे. टिंब टिंब गेला निघून. झाले भांडे रिकामे. कुहू माऊली, अरे काय कविता होत आहेत काय? हो दे हो दे हो दे हो दे. कविता नाही, उखाणे. उखाणे? घरात लग्नाचा वारं वाहतोय ना सध्या. हो हो, मला वाटलं नेहमी कविताच होतात, उखाणे सुद्धा होतात काय? बघू ना, बघू, मला बघू द्या. असं नाही काही. इथे बस त्याच्यासाठी आधी. नको नको, घरात काम आहे. बस. नको मी सांगते बस इथे बस. माऊली लवकर. हा हा, वा. द्या द्या, आणा इकडे द्या. त्याला पावडर तीट लावू, न्हाऊ माकू घालू द्या. काय रे माऊली, तू अशी नावं ठेवणार आहेस का? अरे नंतर लोक नावं ठेवणारच ना. काय म्हणजे तुम्ही नंतर शीर्षक वगैरे देता की नाही? अहो, शीर्षक देणं म्हणजे एक प्रकारचं बारसच असतं ते. अरे हो माऊली. म्हणजे ना फक्त नावाला रजिस्टर लग्न करतोय आपण, बाकी सगळं यांच्या मनासारखं होणार आहे. वरात घोडा वरात. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. कविता झाली म्हणजे मुलगी, उखाणा झाला म्हणजे मुलगा. काय भारी कल्पना आहे अरे, वापरायलाच हवी कुठेतरी. आज झाली मला ती कविता. बारस नाही झालं तिचं, नावच सुचे ना.
अशी हमसून हमसून रडली, ओठांवर विसावली, मनातून आर्त कळ उमटली. वा 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 वा, बघू मला, बघू मला, बघू. वा कुहू माऊली, कळशीवर वॉटर फिल्टर, कळशीवर वॉटर फिल्टर, वॉटर फिल्टरवर मायक्रोवेव्ह. कळशीवर वॉटर फिल्टर, वॉटर फिल्टरवर मायक्रोवेव्ह, प्रेमानं करपून निघाला तरी टिंब टिंब माझा ब्रेव. नव उखाणा, नव कवितेसारखा. वा 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 वा, घ्या 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 माऊली, माऊली, वा वा वा. आपणच त्या महान कवयित्री ज्यांनी आपल्या कवितेमध्ये शब्दांच्या छटाक छटाक छटा असे रंग. चालू द्या तुमचं, चालू द्या माऊली. चला मी निघतो, आम्ही जातो आमच्या गावा, आता स्वयंपाकही व्हायला हवा. अरे अरे खबस माऊली. बघ माऊली, मी असे ना खूप उखाणे तयार करून ठेवलेत लग्नासाठी. हो, पण मला एक कळत नाही को माऊली, या रजिस्टर लग्नामध्ये उखाणे नेमके घेतात केव्हा? मी कुठे रजिस्टर लग्न करणार आहे ना. हा हा, अच्छा, म्हणजे ही जी काही तयारी चालली ती तुमच्या स्वतःच्या लग्नाची तयारी दिसते. चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या. अवघे भांडे रिकामे, घरात पडलीत कामे. SMS ची रिंग वाजते पहाटेच्या वाऱ्यासोबत. SMS ची रिंग वाजते पहाटेच्या वाऱ्यासोबत. प्रभातची मेल येते कोकिळेच्या कुहू सोबत. म्हणजे ना फक्त नावाला रजिस्टर लग्न करतोय आपण, बाकी सगळं यांच्या मनासारखं होणार आहे. वरात घोडा वरात. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनश्याम, घनश्याम, रुकी रुकी. घनश्याम, हाय. हाय हाय, तू आलीस. हाय. माझं डोकं फिरलंय. हो ते कळतच आहे, तू दिलेल्या वेळेपेक्षा लवकर पोचलायस. म्हणजे कधी झालोय मी रस्त्यावर एकटाच भटकत होतो. फार फार अवघड करून ठेवल्या घरच्यांनी सगळं. आमच्याकडे फक्त देण्याघेण्याच्या वस्तू आणि मुहूर्ताची वेळ एवढीच चर्चा आहे. माझी मायाजी रुसली आहे. आपल्या लग्नाला तिच्या बालमैत्रिणींना बोलवता येणार नाही म्हणून. म्हणजे ना फक्त नावाला रजिस्टर लग्न करतोय आपण, बाकी सगळं यांच्या मनासारखं होणार आहे. वरात घोडा. वरात. दिघे काकांनी वरातीतल्या घोड्याच्या रंगावरनं बेटिंग सुरू केलं. आपण यांच्या पिढीतले असतो ना घनश्याम, तर आपण बरोबर उत्तर दिली असते ना यांच्या पद्धतीने. आपण फार सरळ विचार करतो रे, हे असं इमोशनल ब्लॅकमेलिंग वगैरे जमत नाही आपल्याला. माझी आत्या काय म्हणाली माहितीये, सासरच्या लोकांना आम्ही काही दिलं नाही तर लोक शेण घालतील तोंडात. हे बघ, हे असं बोलता आलं पाहिजे. हे शब्दप्रयोग वगैरे हे मला शिकायचंय. हे कोणी शिकवतात का? नाही हसू नको, आम सिरियस. मला क्रॅश कोर्स करायचा आहे इमोशनल ब्लॅकमेलिंग मध्ये. येथे इमोशनल ब्लॅकमेलिंग शिकवलं जाईल, मला करायचं. हवं तेव्हा टचकन डोळ्यातनं पाणी काय आणतात, खोट्या शब्दा घ्यायला लावायच्या, सतत निघून जाण्याच्या धमक्या, आपल्या फायद्यासाठी आपल्या पूर्वजांना कावळा बनवून आणायचं. ही सगळी मंडळी ना PhD करू शकतील या विषयात. चटा चटा नोकऱ्या मिळतील इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या कोर्ससाठी. हेड ऑफ द डिपार्टमेंट होतील ही मंडळी. अवघड आहे सगळं, अवघड. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपल्याला कधीच करता येणार नाही, पण आपण माघार घ्यायची नाही. कसं शक्य आहे रे?
कधी कधी मला वाटतं ना एकदम जोरदार झटका द्यावा काहीतरी, पण आपण नाही करू शकणार असं नाही. आणि आपण देऊन देऊन काय झटका देणार आहोत त्यांना? पळून जाऊया. काय? आपण पळून जाऊया. व्हॉट? हे बघ, नाहीतरी आपल्या घरच्यांना आपलं लग्न करायचं, त्यांना ते सागरसंगीत पद्धतीने करायचंय. जर आपण पळून गेलो तर आपलं लग्न होईल, पण ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने होणार नाही, म्हणजे त्यांना तसं करायला मिळणारच नाही. पळून जाऊया. पळून? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.